हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने आणि गणपती बाप्पाच्या अभिषेकाने करूया. गणपती बाप्पाला अभिषेक घालण्यासाठी एका थाळीमध्ये मी अशी छानशी सजावट करून गणपती बाप्पांना घेतलं आणि त्यानंतर दुधाचा, दह्याचा आणि पंचामृताचा अभिषेक घालून पाण्याचा अभिषेक घालून घेतला. ही सेवा तुम्ही चतुर्थीलाही करू शकता, मंगळवारीही करू शकता, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि आपल्या मुलांची बुद्धी वाढावी म्हणून तुम्ही गणपती स्तोत्र ही मुलांच्याकडून करून घेऊ शकता आणि मुलांनाही गणपतीला अभिषेक घालायला लावू शकता. यामुळे गणपती बाप्पाच्या स्तोत्राने 1 वर्ष जर गणपती बाप्पाचे स्तोत्र अथर्वशीर्ष हे जर म्हटलं तर मुलांची बुद्धिमत्ता वाढते आणि त्यांच्या बोलण्यातील जो चोचरेपणा आहे तो पूर्ण निघून जातो. तर अशा पद्धतीने मी गणपती बाप्पाला अभिषेक घालून घेत होते आणि अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः नमः आणि श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः असा मंत्रजापही चालू होता. आणि या मंत्राच्या जयघोषातच माझी दोन्ही मुलं शांत बसून माझ्या पाठोपाठ श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः असंही म्हणत होते. माझ्या स्त्रीला अभिषेक घालायला खूप आवडतं आणि ती अभिषेक घालताना खूप मदतही करते. त्यानंतर मंदिराच्या समोर म्हणजे देवघराच्या समोर अशी छानशी गणेशाचीच रांगोळी काढून घेतली, स्वास्तिक काढलं आणि छान दिवा लावून मंदिराची सजावट करून घेतली. छानसं मंदिर सजल्यानंतर दिवा लावल्यानंतर किती छान दिसतं पहा. खरं तर देवपूजा झाल्याशिवाय घरामध्ये प्रसन्न वातावरण असं राहतच नाही आणि मनही प्रसन्न होत नाही. देवपूजा झाली आणि दिवाबत्ती, छानशी रांगोळी यामुळे अख्खं घर आणि त्यानंतर आपला पूर्ण दिवस हा मस्त मजेत जातो. त्यानंतर संध्याकाळी मी मुख्य दरवाजासमोर छान दिवा लावून धुपाचा वासही संपूर्ण घरभर पसरला होता. कमळाच्या फुलाची रांगोळी काढली होती. खूपच छान दिसत होती, कारण कमळ हे लक्ष्मीला आवडतं फूल आहे आणि म्हटलं की चला आज आपण कमळाच्या फुलांची रांगोळी काढू. छानशी अशी रांगोळी काढून घेतली. हळदीचं लेपन केलं नव्हतं, कारण मला वेळ मिळाल्यानंतर हरची एक्झाम चालू आहे आणि त्याचाही अभ्यास घ्यायला लागतो. त्यानंतर छान अशी श्री खेळत होती. तिच्या खेळण्याचा पसारा बघून मला घर अख्खं आवरावं लागतं, म्हणून तिला मी जो स्पेस असतो त्यामध्येच तिला संपूर्ण खेळणी घेऊन बसवले होते. हर्ष, श्री आणि रुची ही खेळण्याने खेळत होते. तिचे खेळण्यासाठी मी छानसं हे बास्केट बनवलं आहे, त्यामुळे घरभर जो पसारा होतो तो पसारा होत नाही आणि आपल्याला आवरायलाही सोपं जातं. तिची संपूर्ण खेळणी या बास्केटमध्येच असतात आणि माझं घरकामही पटपट होऊन जातं, म्हणून मी यांना पुढच्या स्पेसमध्येच बसवलं होतं आणि घरकाम आवरून घेत होते. त्यानंतर आम्ही यात्रेला गेलो होतो. यात्रेमध्ये श्रीसाठी हा चार्ट आणला. 2 वर्षाची श्री ए पासून झेडपर्यंत संपूर्ण अल्फाबेट म्हणते आणि आपण जर ॲपल दाखव म्हटलं तर ॲपल दाखवते, इलेफंट दाखवते. खूप कौतुक वाटतं आणि ती पूर्ण ABCD म्हणूनही 1 ते 10 अंक पूर्ण म्हणते. त्यानंतर तिच्या बड्डेसाठी हे मी खरेदी केलं, कारण बड्डे दिवशी तिला हे घातल्यानंतर खूपच छान दिसेल ती आणि तिचा वेगळाच लूक दिसेल. तिला छान असं लूक यावा म्हणून मी हे क्वीनसारखं छान बनवलं आहे. ह्यातही म्हणजे झिगझॅगची लाईट आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा.